नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. शुक्ला या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार होत्या. त्यांचा सध्या 4 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे, परंतु त्याआधीच 2 वर्षांचा कार्यकाळ त्यांना वाढवून देण्यात आलाय. त्यामुळे त्या आता जानेवारी 2026 पर्यंत राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर राहणार आहेत. मात्र या मुदतवाढीमुळे लागलेला 2 वर्षांचा ब्रेक बघता महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक होण्याचे काही वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांनी बघितलेले स्वप्न भंगल्याचे म्हटलं जातंय. यापूर्वी पदोन्नतीतील आरक्षणावर प्रतिबंध लागला असताना त्यात मुदतवाढीची भर पडल्याने चर्चा रंगली आहे. जेव्हा की दंगा सदृश परिस्थितीसारख्या आणीबाणीच्या काळात मुदतवाढ देण्याचा नियम सर्वसामान्यात प्रचलित आहे, कारण शासनाचा प्रत्येक निर्णय हा जनतेला डोळ्यासमोरच ठेवून घेतला जातो. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेतल्याने रंगलेली उलटसुलट चर्चा बघता हा निर्णय कुणाच्या फायद्यासाठी घेण्यात आलाय? मुदतवाढ निवडणुकीपूर्वीचे बक्षीस ठरू नये, त्यात रश्मी शुक्ला यांची मुदतवाढ निवडणूक आयोगाला मान्य आहे का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.